जरांगे पाटील हे येत्या काही दिवसामध्ये खूप मोठं असं आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाची दिशा जी आहे ती अंतरवाली ह्या ठिकाणाहून ठरवणार असल्याचं त्यांनी आज प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे। नेमकं ह्या आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने असणार आहे, कुठल्या दिवशी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, सरकारच्या विरोधावर मनोज जरांगे पाटील यांची कशा पद्धतीची भूमिका आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा म्हणून पाहिले जाणारे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा खूप मोठ्या आंदोलनाच्या तयारीमध्ये असल्याचं संकेत आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे। सरकारकडून मराठा समाजाची वेळोवेळी फसगत होत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलेलं आहे। सरकारने मराठा समाजाला जे आश्वासन दिलेले आहेत ह्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सरकार कुठेतरी अपयशी ठरत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते येत्या अंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। सारथीचा विषय असेल, याचबरोबर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा विषय असेल, यामध्ये कुठेतरी मराठा तरुणाची फसगत होत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना केलेला आहे। याचबरोबर मराठा आरक्षणाविषयी बोलताना देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाची कृती समिती देखील तयार केलेली आहे। या समितीचे अध्यक्ष जे आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना केला आहे। परंतु मराठा समाजाला ज्या पद्धतीने सरकारने आरक्षणाविषयीचे आश्वासन दिलेले आहेत या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सरकार कुठेतरी अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना केलेला आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मोठ्या आंदोलनाच्या पवित्रामध्ये लवकरच उतरणार असल्याचं आता ते हळूहळू चित्र स्पष्ट होत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। मराठा समाजाचा मराठा आरक्षणाविषयीचा महत्वाचा जो प्रश्न आहे तो ज्वलंत ठेवण्यासाठी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण केल्याचं आपण पाहिलेलं आहे। अगदी 2024 पासून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मोठमोठाले आंदोलन उभारीत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या पदरामध्ये काही का प्रमाणामध्ये होईना काहीतरी पडल्याची बाब आपण पाहिलेला आहे। अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते मराठा तरुणांना मिळाले असल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। कुणबी प्रमाणपत्राच्या आधारेच अनेक मराठा तरुण जे आहेत ते शासकीय नोकरीमध्ये देखील त्यांचा समावेश झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। परंतु संपूर्ण समाज जो आहे तो कधी ओबीसी मध्ये जाणार आहे असा प्रश्न आज घडीला देखील उपस्थित होत आहे। मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस आमरण उपोषण असेल, आंदोलन असेल, ते त्यावेळेस बसले होते त्यावेळेस सरकारला ते नेहमी ठणकावून सांगत होते की हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात यावी अशी कायम मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची राहिल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेले आंदोलन उपोषण यासाठी वेळ काढूपणा देखील केल्याचं पाहिलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर अनेक वेळा हल्लाबोल चढवल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचा आणि अंतिमचं खूप मोठं असं आंदोलन देखील उभारलं होतं। ते आंदोलन म्हणजे मुंबई येथील आझाद मैदानावर ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले होते त्यावेळेस राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज जो आहे तो मुंबईमध्ये दाखल झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान या ठिकाणावर आमरण उपोषण चालू केलं त्यावेळेस या सरकारच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांची समिती जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना येऊन भेटल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। सरकारने अनेक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांची जे आहेत त्या मान्य केल्याचं देखील पाहिलं, परंतु त्या मागण्याचं सध्या पूर्तता कुठंच राज्यामध्ये होत नसल्याचं सध्या पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। राज्य सरकारवर मनोज जरांगे पाटील यांनी आज प्रसार माध्यमाशी बोलताना तासेने देखील ओढवलेले आहेत। शेतकऱ्याचा प्रश्न असेल यासह इतर कुठलाही प्रश्न असेल, हे जर आपल्याला हक्काने मिळवून घ्यायचे असेल तर ताकदीनुसार आंदोलन उभा करावं लागेल असं देखील मनोज जरांगे पाटील यावेळेस बोलताना म्हणाले आहेत। त्याचबरोबर आता सारथीचा प्रश्न असेल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न असेल, यामध्ये मराठा समाजाची
समाजाच्या तरुणाची कुठेतरी फसगस होत आहे। याचबरोबर कर्ज देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून वसूल केला जात असल्याचा देखील आरोप यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता पुन्हा एकदा खूप मोठं असं आंदोलन उभारणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। येत्या 16 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। आज घडीला पाहिलं तर कुणबी प्रमाणपत्राचे आकडे खूप मोठे सांगितले जात आहेत, परंतु प्रत्यक्ष जर पाहिलं तर आणखी तळागाळातील व गावखेड्यातील काही मराठा समाज जो आहे तो कुणबी प्रमाणपत्रापासून अजून वंचित असल्याचं पाहण्यास मिळत आहे। अनेक मराठा समाजातील तरुणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत, परंतु कुणबी प्रमाणपत्र मिळून देखील त्याचा कसल्याच प्रकारचा उपयोग होत नसल्याचं देखील अनेक गावखेड्यामध्ये पाहण्यास मिळत आहे। कारण जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ह्या मराठा तरुणांना खूप मोठ्या अडचणीचा सामना देखील करावा लागत आहे। अधिकाऱ्याकडून जात प्रमाणपत्राची वैधता जी आहे ते देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा देखील आता गंभीर आरोप जो आहे तो केला जात आहे। यातच आता जून महिन्यामध्ये पुढील शैक्षणिक वर्ष चालू होत आहे। शैक्षणिक वर्ष चालू होत असल्यामुळे जात प्रमाणपत्र जे आहे ते पडताळणी अत्यंत आवश्यक आहे, परंतु कुणबी प्रमाणपत्र अनेक तरुणांकडे आहे, परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र लवकर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक तरुणांना पुढील शैक्षणिक ऍडमिशन घेण्यासाठी अनेक समस्याचा सामना देखील करावा लागत आहे। त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्ष जे आहे ते सुरू होण्या अगोदर जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहेत ते लवकरात लवकर वितरित करण्यात यावे अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। परंतु राज्य सरकार जे आहे ह्या प्रश्नाला गांभीर्य घेत नसल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता सरकारच्या विरोधामध्ये एक खूप मोठं आंदोलन उभारण्याची गरज असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि या आंदोलनाची जी दिशा आहे ती लवकरच ठरवली जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। येत्या 16 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन ते पुढील दिशा जी आहे आंदोलनाची ती ठरवणार आहेत। कशा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला कशा प्रकारे ह्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी भाग पाडण्यात येईल, यासाठी कशा पद्धतीचे नियोजन आखणं गरजेचं आहे, यासह इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील हे 16 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जी आहे ते स्पष्ट करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पुन्हा एकदा आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला धारेवर धरण्यासाठी ते तयारीत असल्याचं देखील यावेळी ते बोलत असताना चित्र जे आहे ते काही स्पष्ट झालं असल्याचं यावेळी पाहण्यास मिळालेलं आहे। शेतकऱ्याचा प्रश्न असेल, याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, मराठा तरुणाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाचा प्रश्न असेल, ह्यासह सारथीचा प्रश्न असेल, ह्या विविध प्रश्नावर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मोठं आंदोलन उभारणार असल्याची त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलेलं आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।